नमस्कार. आज मी बनवली इडली रेसिपी. तुम्हाला घरच्या घरी मऊ आणि स्पॉन्जी इडली कशी बनवायची या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. या रेसिपीमध्ये तुम्हाला पारंपरिक पद्धतीने आणि सोप्या साहित्याचा वापर करून परफेक्ट इडली कशी बनवायची ते सांगते. इडलीसाठी पीठ कसं भिजवायचं, पीठ आंबवण्याची सोपी पद्धत आणि मऊ इडली बनवण्याचे सिक्रेट टिप्स. चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. आता इडलीसाठी मी राशनचा तांदूळ घेतला आहे. राशनचा तांदूळ हा इडलीसाठी परफेक्ट असा असतो. 3 ग्लास भरून मी तांदूळ घेतले आणि त्याच ग्लासाने उडदाची डाळ घेतली. त्यामध्ये थोडी हरभरा डाळ मिक्स केलेली आहे. आता पाणी टाकून आपल्याला डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि भिजत घालायचे आहेत. 6 तास मी यांना भिजत ठेवणार आहे. त्यामध्ये आपल्याला मेथी दाणाही टाकायचा आहे. 6 तासानंतर हे आपले डाळ तांदूळ आहेत ते पूर्णपणे भिजून तयार होतात. आता हे आपल्याला पाणी काढून एका मिक्सर जारमध्ये बारीक मिश्रण असं तयार करून घ्यायचं आहे. त्यापूर्वी मी अगोदर पोहे 1 वाटी घेतले. पोहे भिजवायला घालते आणि त्यामध्ये पोहेही दळून घेते. पोहेने आपली जी इडली ना ती मऊ येते, लुसलुशीत येते, स्पंजी व्हायला मदत होते. आणि आता जे पीठ आहे ते पिसून तयार झालेलं आहे. आता एका हवाबंद डब्यामध्ये हे जे पीठ आहे ते मी काढून घेते. पीठ आता दळून झालेलं आहे. हवाबंद डब्यात मी काढून ठेवलं आहे. 6 तास आता पीठ फर्मेट करायला आपल्याला ठेवायचं आहे. ह्यामध्ये कुठलाही दही किंवा लिंबू सोडा टाकायची गरज नाही आहे. 6 तासानंतर आपलं पीठ आहे ते पूर्णपणे फर्मेट होऊन तयार होतं आहे. ह्यामध्ये मी कुठल्याही प्रकारचं लिंबू, सोडा किंवा दही टाकलेलं नाही आहे. बघा, तुम्ही बघू शकतात पीठ मस्त असं फुललं आहे, पूर्णपणे वर आलेलं आहे. आता ह्यामध्ये मी फक्त चवीपुरता मीठ घालते. यामधली हवा काढून आपल्याला घ्यायची आहे आणि आता चवीपुरता मीठ टाकून मी घेते. मीठ टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एका इडलीचं जे भांडं आहे त्या भांड्याला मी तेल लावून घेते. दुसरीकडे त्या भांड्यामध्ये पाणी टाकून गॅसवर तापवायला ठेवलं आहे आणि यामध्ये आता इडली लावून घेते. पाणी गरम झाल्यानंतर हे इडलीचे भांडे त्यामध्ये लावून घेते आणि 15 ते 20 मिनटानंतर जी इडली ना ती मस्त पूर्णपणे शिजून तयार होते. मऊ, लुसलुशीत आणि सॉफ्टी दाणेदार अशी इडली तयार होते. बघा, तुम्ही बघू शकतात मस्त अशी शिजली इडली. तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला पण विसरू नका. कमेंटमध्ये नक्की सांगा की रेसिपी कशी